गंभीर गुन्ह्यात अडकवण्याची धमकी, 5 लाखांची खंडणी मागण्याची धक्कादायक घटना. नारायण बापू नगर परिसरात समाजसेविका प्रमिला कैलास मैंद यांना त्यांच्या पतीवर पोस्को अंतर्गत बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत थेट 5 लाखांची खंडणी मागितल्याची घटना घडली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 23 नोव्हेंबर रोजी दुपारी 12:30 वाजता प्रमिला मैंद यांना आलेल्या तक्रारीवरून अर्चना परदेशी, स्नेहल भालेराव, कविता पवार आणि रंजना कांबळे या 4 महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. फिर्यादी प्रमिला मैंद यांच्या म्हणण्यानुसार अर्चना परदेशी हिने त्यांना फोन करून सांगितले की तुमचे पती कैलास मैंद यांच्यावर पोस्को अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल करणार आहे. हे प्रकरण थांबवायचे असल्यास तात्काळ भेटा असे सांगत तिने त्यांना ठराविक ठिकाणी बोलवले. भेटीत अर्चना परदेशी हिने थेट सांगितले की आमची 15 महिलांची टीम आहे. तुमच्या पतीला अडकवण्याचं काम आम्हाला मिळाले. 5 लाख रुपये दिलेत तर तुमचे पती वाचतील. आम्ही याआधी अशाच प्रकारे राजकीय व शासकीय अधिकाऱ्यांना अडकवले आहे. घाबरलेल्या प्रमिला मैंद यांनी वेळ मागितल्यानंतरही त्या महिलेकडनं वारंवार फोन येत राहिले. महिलेने पुढे धमकी देत सांगितले, ही कारवाई राजकीय पदाधिकाऱ्यांकडनं होत आहे. मुलगी आणि तिची आई तयार आहे. जर पोलिसांकडे गेला तर जिवंत सोडणार नाहीत. या धमकीनंतर प्रमिला मैंद यांनी थेट उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. धक्कादायक म्हणजे तक्रार देण्यासाठी त्या पोलीस ठाण्यात गेल्या असताना अर्चना परदेशी आणि स्नेहल भालेराव या 2 महिला तिथेच पोहोचल्या आणि गुन्हा दाखल करू नको, नाहीतर तुझ्या परिवाराला बघून घेऊ अशी पुन्हा उघडपणे धमकी दिली. या संपूर्ण प्रकरणानंतर 4ही महिलांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास पोलीस करीत आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.